हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आत्ता करते नरेंद्रांचं पॅकिंग. ॲक्च्युली ते थोडेसे बिझी आहेत एका मीटिंगमध्ये, त्यामुळे त्यांचं पॅकिंग आता मला करावं लागतं आहे. थोड्या वेळात ते निघणार आहे. ते आज दुबईला चालले त्यामुळे त्यांचं पॅकिंग मी करते. आणि यस, नेमकं आता पॅकिंग व्यवस्थित सकाळपासून करायचं प्लॅनिंग होतं आणि अचानक मीटिंग आली त्यांची. तर त्रासनं त्यांनी आज मला काही जास्त करू देत नव्हती, त्यामुळे आता खूप उशीर झाला. 1 तासभर आहे त्यांना निघायला आणि मी पॅकिंग आत्ता करते. आमचे नरेंद्र आता चाललेले आहेत. दिसना झालायस अंधारातनं. पाणी पाणी दूध दही शक्कर काय पाहिजे? हा काय बडीशेप खाऊन जा. आणि आता फायनली आमचे नरेंद्र चालले दुबईला. गेले इतके दिवस आमचं चालू होतं दुबई दुबई दुबई. हबीबी चालले दुबईला. बसून बसून पिणं ते असं करायला नाही ग. काय काय घेतलं काय? आता नरेंद्र दुबईवरनं तेवढं येऊ नकोस, लगेच पोरगीची आठवण आली म्हणून. काश्मीर तिकीट जास्त आहे ना, काश्मीरवरनं आलता ग 3 दिवसात. आजारी म्हणून कळला होती, लगेच आला तो सोडून ट्रिप अर्धवट. एक्स्ट्रा 25,000 झालं फालतूमध्ये. राईसला म्हटलं त्यालाच वेंडी आहे. सगळं घेतलं काय बघ. हे तिकीट, पिझ्झा, हा हॉटेल, इन्शुरन्स आणि पासपोर्ट. पैसे तुझाच आहे नक्की? तुझाच आहे काय बघ, माझा घेऊन जाशील. स्टॅम्प माझ्याच पासपोर्टवर. असू दे असू दे. तुझ्या पासपोर्टला अजून विजा नाही लागला. असू दे, जाणार मी पण. औषधाची ती हे डबी औषधाची घेतली काय? शूज ठीक आहे, ओके. मुलं फडक दे. ये बैग घे. चल जा. चलो जाओ. दुबईच्या देवाला नमस्कार सांगतो तुमचा. सांगा. मोठी बॅग गेली दुबईला तर छोटी झाली. मोठी बॅग एकदा गेली दुबईला. होय त्याची घेऊन गेलती ग. आलाय का बघ तुझी पहिली घाई बघ जायची. माझं हा कुठं आहेस म्हणलं. बरं हे बॅग तुम्हाला ह्याच्या पासून त्या एंट्रीच्या ह्याच्यातनंच घेऊन जातात ना बॅग त्यांनी? कुठं एंट्रीला चेकिंग झाल्यावर तिथनंच बॅग घेऊन जातात ना? मग तू ते कधी वर ठेवणार पासपोर्ट, तिकीट वगैरे, वॉलेट, आणि ते बाकी सगळं देऊन टाकणार. हेडफोन जवळ आणि मोबाईल चार्जर त्यात टाकणार. कधी चार्जर काय करायचं आहे? कधी टाकणार? आता जाईपर्यंत तुला तिथे गेल्यावर आणि चार्जिंग लावायला लागणार की? तिथं गेल्यावर. आता इथनं कुठं झाली ट्रिप पूर्ण. मी म्हणत एवढी गडबड करायला लागलाय. नॉनव्हेज कधी देत नाही काय? निर्मल बंग कंपनी नॉनव्हेज कधी देत नाही का? ते कायम व्हेज देत. कुठं पण जातं. नॉनव्हेज नाही? नॉनव्हेज बिलकुल नाही. निर्मल बंग त्यांनी कुठले हे आहेत का? काय तरी आहेत त्यांनी. नॉनव्हेज कुठंच देत नाही. नॉनव्हेजवर पैसेच खर्च करत नाहीत. बरं आहे ना, चांगलं आहे. जेवण खरं क्वालिटी असते. या कंपनीतली दुसरी आहे का तुझी ट्रिप? तिसरी इंटरनॅशनल हॅट्रिक. हो. किती वर्षात? 1.5 वर्षात? 1 वर्षात दुसरी. 1.5 वर्षात तिसरी ना? 2 वर्षात तिसरी. मम्मी 1 वर्षात दुसरी. मम्मी 2 वर्षात तिसरी ट्रिप करायला नरेंद्र. आणि आम्ही गोवाच्या पुढे जाईना. आता आणखीन एक आल्या या कंपनीत कपल आहे. आता थायलंड खोटा आहे. मला घेऊन जायचं यावेळेस. बघ तुला 3 लाखच आहे. येस 3 लाख बिझनेस इन्शुरन्स. 3 लाख इन्शुरन्सला कपल म्हणजे. आणि बाळाचं आहे. बाळाला कुठं काउंट एवढं करतात.
म्हणाले तिकडे फोन करा. ते ट्रिप कधी ती ट्रिपचं हां बाळ आपण 2 वर्षात होईल ना, 2 वर्षाच्या वर काय नॉमिनल असेल काय तर असणार की काय. मग मी पण जाणार फिरायला, माझ्या पण पासपोर्टवर स्टॅम्प येणार. मग कशी फिलिंग आहे तुमची, काय वाटतं तुम्हाला दुबईला जाणार तुम्ही फायनली? नेटवर आता गेले 15 दिवस बघायला लागलोय, त्यामुळं काय काय करायचं तिथं. पर ते वैभव मला म्हणतोय तू काय ते स्काय डायव्हिंग करायची, ते खूप महाग आहे तर 70-75 हजार. ते करू पण नकोस तू, नाही माणूस असतोय पाठीमाग. नको काही गरज नाही, मला तर ते करूच नाही. आणि आम्हाला 3 हे आहेत फ्री त्यामध्ये राईड. हां ज्यांना काय हे आहे म्हणते काय असं हे जाते कशात ना ते काय म्हणतात त्याला, एकदम फास्ट जाते बघ ते. असं काय ते ॲसलवर्ड मध्ये असायचं काय, कशा असं पॅक करायचं आणि जाते ते. हा ज्यांना तुला त्रास होणार नाही असं काही तर कर, चालतंय. दुबईला चालला असतो मम्मी, तुमच्या पाहुण्यांना काही निरोप द्यायचा. मला विश्वास बसेना, मला नवीन दुबईला चाललाय. हा खरंच मला विश्वास बसेना झालाय, काय माहिती. म्हणजे मला असं आठवायला लागले मम्मी, वेगळं महिन्याचे 5-6 तारखेनंतर पगार संपलेला असायचा आमचा. आणि ट्रॉफी कुठं ठेवायच्या त्या ट्रॉफ्या, जागा नाही आहे कपाटात, ऑलरेडी सगळं साहित्य भरलंय. ट्रॉफी प्रत्येक कंपनीमध्ये गेल्यावर 1-2 ट्रॉफ्या असतात नरेंद्रच्या. खरी मजा ही आहे, पैसा घालून फिरण्यापेक्षा अचिव्हमेंट करून जाण्यात जास्त मजा आहे की नाही. नको जाऊ नरेंद्र, नाही. मला आता टेन्शन आलंय की आता नेहमी मी नरेंद्रला सांगायचे नरेंद्र हे करा ते करा हे करा, कम्प्लीट डिपेंड त्यांच्यावरती. आता आठवड्यात 12 तारखेला येणार, आता इतके दिवस कसं काढणार आहे मी यांच्याशिवाय, मला काम कोण करणार. सनस्क्रीन टाकलीस? नाही घे आता जाऊन घे. तुझे कसखी संसार मिले, लैला मिले. मजा करा तुम्ही आता. कसली मजा? हा काय मजा करणार आहे घरात बसून? बिर्याणी बनवा, चिकन खावा. नको बाबा, आवडत नाही मला एवढं जास्त. पेग लावा. का बसतोस काय, पेग लावा नको. ते हे देऊ नकोस आमच्या व्ह्युअर्सना. बाय बाय कर, बाय 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 बाय. गेले बाप्पा, बाप्पा गेले. काय करायला लागलीस? हा तुला कोण सांगितले तर जायला? तुला काढणार नाहीये मी. तू इथं काय गेलीस सांग? बैस इथंच बैस. आज आमच्याकडे आमच्या मातोश्रीने केलेलं आहे हे असं मस्त चिकन आणि रस्ता दाखवून घे रे. माझा लेक येणार आहे उद्या. ओहो, म्हणून स्पेशली चाललंय काय? हा 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 हा, रस्सा आणि हा सुंदरसा असा टेस्टी रस्सा. इकडे सॅलड इज रेडी, लिंबू रेडी आणि मम्मा इज रेडी आणि राजनंदिनी इज व्हेरी व्हेरी रेडी. व्हेरी व्हेरी रेडी. रेडी का रेडा? सोना कजो छकुला आहे तुझा तो. आता आम्ही आमच्या घराला कलर काढायचं ठरवलंय कारण खूपच घाण केलंय आम्ही आणि हे चिकट बिकट लावून सगळं खराब करून टाकलंय. त्यामुळे आता आम्ही कलर करणार आहोत
घराला. हे पण खूप घाण घाण झालंय. होय मम्मी कसं केलंय मी बघ, खाऊन बघ कसं केलंय मी. तू हे कधीतरी करून वाढशील बघूया. चिकन नाही भाई, मी आयुष्यात कधी चिकन करून वाढणार नाही मी. धनश्री टेस्ट करून सांगणार कसं झालंय. राजनी टीव्ही बंद करूया बा. रिमोट कुठे आहे? ह्याच्यावर काय तर झाकू चालते ते गारवणार. चिकन गारवणार. कसं ग, कसं झालंय, कसं झालंय? मस्त झाले नक्की. तुमचं झणझणीत असतंय. झणझणीत झाले. मी तिकट टाकल्या होतात एक्स्ट्रा काय. तू झणझणीत लागते. तर नेक्स्ट डे शूट करते हे मी. हे एक पार्सल आलंय मला. जान्हवी थ्रेड्स असं त्यांचं इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे आणि त्या खूप छान हँडमेड ज्वेलरीज बनवतात. तर दाखवते काय काय पाठवले त्यांनी मला. इथे असा बॉक्स आहे. पहिले तर मला खूप छान कलेक्शन वाटलं त्यांचं. त्यामध्ये इथे हे मंगळसूत्र आहे. हे पहा, हे असं मंगळसूत्र आहे आणि याच्यासोबत हे इयरिंग्स आहेत. मस्त आहे डिझाईन. आय लाईक इट. घालून दाखवते मी तुम्हाला. आता साडी नाही आहे सो ह्याच्यावरच मॅनेज करा. हे पहा, मस्त आहे. डिझाईन पण छान आहे. लेंथ पण व्यवस्थित आहे एकदम. याच्यावरती इथे मोराचं जे पिसाऱ्यावरती डिझाईन असतं ना ते वाला आहे. आय लाईक इट. त्यानंतर हे एक मंगळसूत्र आहे. खूप नाजूक असं आहे. तार आहे बघा हे फक्त, पण मला हे ना खूप आवडलंय आणि लवकरात लवकर मी वेअर करून पण तुम्हाला दाखवेन एखाद्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर त्याला काय म्हणतात ते इथे घालतात. त्याला काय म्हणतात मला एक्झॅक्टली आता आठवत नाही आहे, बट इथे घालतात. आणि मी हे घ्यायला गेले होते एक शॉपमध्ये. तुम्ही बघितलं असेल याच्या आधी. तर तिथे खूपच महागडं वाटलं होतं मला. किमतीच्या मानाने त्यांनी वॉरंटी गॅरंटी पण नाही दिलेली त्याची. सो मी घेतलं नव्हतं आणि त्यांनी पाठवले मला. हे ज्या गोष्टी मला हव्या असतात त्या भेटतात. लक आहे माझं असं वाटतं. त्यानंतर हे पायात घालण्यासाठी आता आपण जोडवी म्हणतो, ह्याला काय म्हणतात माहीत नाही मला. बऱ्याच गोष्टी नाही माहीत आहेत मला खरंच. हे पहा, हे पायात घालण्यासाठी, पायांच्या बोटांमध्ये घालण्यासाठी सॉरी. त्यानंतर ही एक फॅब्रिक ज्वेलरी आहे. इयरिंग्स रेड कलरमध्ये छान आहे पहा. त्याच्यानंतर 2 नथ आहेत. त्या स्पेशली त्यांनी माझ्यासाठी कस्टमाइज केले. तुम्हालाही हव्या असतील तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. आणि त्यानंतर लास्ट वन ही सुद्धा फॅब्रिक ज्वेलरीच आहे. या इयरिंग्स आहेत आणि थांबा मी व्यवस्थित दाखवते तुम्हाला. या इयरिंग्स आहेत आणि हे त्याच्यातलं नेकलेस. आय लाईक इट. खरंच क्वालिटी छान आहे आणि प्रॉपर त्यांनी फिटिंग प्रॉपर केलेली आहे. लवकरच वेअर करून पण दाखवेन तुम्हाला. त्यांचे डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देते आणि त्यांच्या अकाउंटचं म्हणजे इंस्टाग्राम अकाउंटचं डायरेक्ट जी लिंक असेल ना ती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नक्की चेक करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेव्हा मी म्हणते बऱ्याच जणांना कळत नाही डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय, तर इथे बघा मी एक साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवते. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा चेक करायचं किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा मी लिंक्स देते. त्या पण कशा चेक करायचं ते पण इथे एक साईडला मी स्क्रीन रेकॉर्डिंग देते. काय होतं पोस्ट म्हणजे फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स या वर्क होत आहेत किंवा मग प्रोफाईलचं जे डिस्क्रिप्शन असतं ना त्याच्यामध्ये.
पण बाकी तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा शॉर्ट्सचे जे कमेंट आहेत ना तिथे वर्क होत नाहीत लिंक्स, त्याच्यामुळे मग तुम्हाला ते देता येत नाहीत. सो जेव्हा कधी मी म्हणेन ना की कम्युनिटी पोस्टमध्ये आहे किंवा काय विसरले, ब्लँक झाले मी. सो जेव्हा कधी मी म्हणेन की लिंक्स कम्युनिटी पोस्टमध्ये आहेत, तर इथे जे स्क्रीन रेकॉर्डिंग दिसते ना तुम्हाला, तर तिथे जाऊन चेक करायचं. आणि डिस्क्रिप्शनसुद्धा. ओके, अजून काही गोष्टी तुम्हाला दाखवते. मिशोवरून ना मी काही होम डेकोरसाठी मागवलेत, तर ते दाखवते. थांबा, तुम्हाला होम डेकोरचे मी दाखवतेच, पण त्याआधी ना हा ड्रेस पहा, पैठणीचा आहे. आणि हे पहा, तर हा माझ्या बहिणीने जे नवीन चालू केलं ना कलेक्शन, जे चंद्रमा नावाचं पेज आहे तिथे इंस्टाग्रामवरती, बऱ्याच जणींनी त्याच्यावरून साड्या आता पण मागवल्या पण असतील. तर तिथूनच हा ड्रेस घेतलेला आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये फोल्ड केला आहे हा. मी थोडासा मोठाच घेतला आहे आणि त्यानंतर फोल्ड केलेला आहे. पुन्हासुद्धा तिला नंतर येऊ शकतो हा ड्रेस, त्याच्यामुळे बघा एवढं खाली फोल्ड केलेलं आहे मी. डबल ही अशी लेअर आहे आणि मध्ये थोडंसं हे डिझाईन आहे आणि पुन्हा इथे खाली ही अशी अजून एक सेमच अशी पट्टी खाली आहे. आणि छान कापड बघा, समोरून दाखवते, अगदी साडीचा कापड असतं तसंच आहे, छान. तर इथे कॉम्बो पण भेटेल तुम्हाला, तिच्या पेजवरती चेक करू शकते, ते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे तुम्हाला मदर डॉटर कॉम्बो सुद्धा मिळू शकतो, म्हणजे सेम साडी आईसाठी आणि सेम मुलीसाठी ड्रेससुद्धा. हा त्याचा टॉप आहे. याचे फोटोज मी शेअर करते बघा तुम्हाला. होम डेकोर दाखवते. माझ्याकडे ना आता मी मध्ये फ्लावर्स जे होते ते माझ्या नंदुबाईंनी घरी बनवलेले पेपर्सचे ना तेच होते, त्याच्या व्यतिरिक्त मी कधी मागवलेच नाहीत आजपर्यंत. तर पहिल्यांदा मी हे मिशोवरून मागवलेत. क्वालिटी बघा, सुपर सुपर. आणि सगळे हे जे आहेत ना 275 रुपयाच्या कमीतलेच आहेत. हा एक आहे, त्याच्यानंतर हे पहा येलो कलर, हा पण सुपर आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं, मी काय केलं की एक 4 हे मागवले पीसेस, म्हणलं की यातलं कुठलं तरी एखाद दुसरं तरी चांगलं येईल, त्यानुसार आपण ठेवून घेऊयात. पण सगळेच चांगले आणि मला सगळेचे सगळे आवडलेले आहेत. तर आपण ठेवू शकतो हॉलमध्ये वगैरे, आलटून पालटून वगैरे. तेच बघायला पण कंटाळा येतो ना. हे बेस्ट आहे, हा खूप छान आहे. बघा वाईन कलर, क्वालिटी पण छान आहे. हे असंही ठेवू शकता किंवा एखादं छोटंसं बाउल असेल तुमच्याकडे डिझायनर असं छान मस्त, त्याच्यातही ठेवता येतं. लुक तर जबरदस्त, तुम्ही घेऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल याचा लुक कसला भारी आहे. त्यानंतर हे पण खूप क्यूट आहे आणि मस्त आहे बघा, कलर छान आहे याचा. हे ॲक्च्युली अजून एवढं खाली आहे, पण मी हे बॉक्समध्ये मावत नाही त्यामुळे फोल्ड केलं आहे. तर या सगळ्यांच्या जे लिंक आहेत ना तर त्यासुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, चेक करा. सगळ्यांची किंमत 275 रुपयापेक्षा कमीच आहे, क्वालिटी ग्रेट आहे. आणि हा पण ग्लास वास जो आहे ना तर तो मी मागवला होता मिशोवरून. ज्यांनी माझे व्हिडिओज खूप सुरुवातीपासून पाहिलेत, मी मिशोचा हॉल केला होता खूप आधी, 2 वर्षापूर्वी, 3 वर्ष झाले असतील कदाचित त्याला. तर तेव्हा हा घेतला होता. हा पण 200-250च्या दरम्यानच आहे, पण क्वालिटी छान आहे. अजून पण माझ्याकडे आहे हा. जर तुम्हाला हवा असेल तर याची पण लिंक दिली, चेक करा. हे जे सगळे प्रोडक्ट्स मी दाखवले ना तर ते माझ्या पैशाने स्वखर्चाने घेतलेले आहेत. असं काही हे करत नाही आहे मी प्रमोशन वगैरे काही. सो मी पैसे दिलेत आणि घेतलेले आहेत. आणि लवकरच तुम्हाला घरामध्ये दिसतील, पण जेव्हा मी डेकोर करेन त्यावेळेस. तर आता मेन म्हणजे मम्मीची काल थोडी तब्येत बिघडलेली होती आणि त्याच्यामुळे मग ती आता भात आमटीच कर असं बोलले मला. मग संध्याकाळची वेळ आहे, आता डाळ भातच करेन. त्याच्या आधी राशनंदिनीने केलेला सगळा पसारा आवरायचा आहे, तो आवरून घेते. भांडी थोडीशी घासायची, चहाची झाल्यानंतरची ती घासून घेते.